कुरकानी सुनती ऐकुन कानी चरणी शरण प्रसाद मोठा मध्ये अनुभवले तुझ्या सुसारले करणावे गणे जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून या माता आरती ओवाळू चरणी ठेवून या माता आरती ओवाळू चरणी ठेवून या माता जय देव जय देव जय श्री स्वामी भावाचे आरती ओवाळू आरती श्री गुरुदेव अवतार नवनाथांचा कैलास उद्धार भक्त जनांचा गाडीला मूळ मार्गचा विद्येचा अग्रामय मान कळे स्वामी सिद्धांचा जय देव जय देव जय श्री नवनाथा हो स्वामी नवनाथा भावाचे आरती ओवाळू आरती गुरुदेव जय देव जय देव मच्छीपासून झाले स्वामी मच्छंद्र गोरक्ष जन्मले गोवर भस्मात जागंधर उत्पत्ती यज्ञकुंडात कानिप पैदास गजकजनाथ जय देव जय श्री नवनाथा हो स्वामी नवनाथा भावाचे आरती ओवाळू आरती श्री गुरुदेव दत्ता जय देव जयाच्या चरणापासून झाले सर्पनाथ गौरी गोपीचंद अभंगनाथ हरिने रक्षले भक्तरीनाथ पुरे चौऱ्यांशी सिद्धांते वंत जय देव जय श्री नवनाथा हो स्वामी नवनाथा भावाचे आरती ओवाळू आरती श्री गुरुदेव दत्ता जय देव करुणे नवनाथ प्रकटले त्याची विद्या देवी जगा उद्धविले विद्याच्या प्रतापे गुरुवर नाथांच्या सेवेची शरणागत आले जय देव जय श्री नवनाथा हो स्वामी नवनाथा भावाचे आरती ओवाळू आरती श्री गुरुदेव दत्ता जय देव नालिंग तांगलीन चरण पायी तमेव बंधु सखा तमेव तमेव सर्वं मम देव आयेन वाचा मनस्मात्मा करोमि यज्ञं समर्पयामि नारायणाय समर्पयामि अखिलं देशं रामनारायणं कृष्णरामं वासुदेवं ब्रह्माण्डं देववल्लभं जानकीनायकं रामचन्द्रप्रभु हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे मस्ति देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासतेहनाच महिमान सचंद्र यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय साहिने नमो वयो वसवनाय कुर्महि समस्त कामान कामकामाय मद्महि कामेश्वरो वसवनो ददातु कुबेराय वसवनाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्वरं राज्यं महाराज्य पट्टमयं समंत पर्याये सात सार्वभौम स्वाहा तदा परार्धत पृथ्वी समुद्र पर्यंताया एक राहिती तदतश श्लोको भगितो मरुत्ताः परिवेष्टारो मरुतस्या वसनगृहे अविक्षतस्य कामगृहे देवाः सभासद इत्यः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ओम शांति शांति शांति।
केला, बाई तू गुरुचरित्र ग्रंथातील 31वा अध्याय वाच, तुझ्या पतीचं नक्की संरक्षण होईल. पण पहिलं तुम्ही वाचलं पाहिजे. काय केलं पाहिजे पहिलं? दुसरा सांगितलं तत्वज्ञान, स्वतः कोळले पाषाण. पहिलं तुम्ही 31वा अध्याय आपल्या पतीसाठी वाचा आणि मग आपल्या भाऊजीला सांगा. तर तुम्ही त्याच्यामध्ये तो अध्याय वाचल्यानंतर बाई तुझ्या पती संरक्षण होईल. आणि आघाड्याचं जे बोललो मी, प्रत्येकीला एका बाळासाठी 21 पानं लागतात. हे किती पानं आहे मला माहित नाही. ज्यांनी सांगितले तेही इथं बसलेले आहेत. त्यांना लागेल त्यांनी सर्व घ्या त्यानंतर मंदिरातून आणि सेवा चांगली करा, सेवेकरी घडवा, हेच तुम्हाला सांगणे. ज्यांचे प्रश्न असतील आपण लगेच बसणार आहोत. जे बाहेरचे लोक असतील त्यांची लाईन सेपरेट होईल आणि आपले लोक 2 लाईनला बसतील.